हरे कृष्णा. श्री संतांच्या नवलकथा या मालिकेमध्ये आज आपण संत नामदेव महाराजांची एक छोटीशी कथा पाहूया. तर श्री संत नामदेव महाराज हे लहानपणापासून भक्त होते, विठ्ठलाचे भक्त होते. त्यांच्यावर भगवंतांची असीम कृपा होते. देवाचा लाडका भक्त म्हणून ते प्रसिद्ध होते. छोट्या नामदेवाला बोलता येऊ लागल्यापासूनच त्यांच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल असे बोबडे बोल बाहेर पडू लागले. आई वडिलांना मोठे कौतुक वाटे. पाषाणाचे टाळ करून विठ्ठल मंदिरात तासन तास भजन करण्यात हा छोटा नामदेव अगदी तल्लीन होऊन जाई. श्री विठ्ठलालाही या बालकाच्या भजनाची मोठी मौज वाटली. त्यांचा त्याच्यावर फार लोभ जडला, इतका की देवाने या बालभक्ताचे सारे हट्ट पुरवावेत. नामदेवाचे वडील दामाशेठ यांचा विठ्ठलाला दररोज नैवेद्य दाखवायचा नेम असे. एकदा धंद्यानिमित्त त्यांना गावी जावयाचे होते, म्हणून त्यांनी नामदेवास सांगितले, नामा, तू आज देवाला नैवेद्य घेऊन जा बरं, आणि नंतर भोजन कर. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे नाम्याने नैवेद्याचे ताट विठ्ठलापुढे ठेविले आणि म्हणाला, देवा, आता आपण भोजन करावे. पण देवाने त्यातील काहीच पदार्थ खाल्ले नाहीत. त्यावर बालबुद्धीला अनुसरून नामा म्हणाला, देवा, जेवत का नाही? मला उशीर झाला म्हणून. आज माझे वडील आले नाहीत म्हणून भोजन करणार नाही का? रागावलंस का माझ्यावर? ते गावाला गेले आहेत म्हणून आईने मला पाठवले आहे. तुम्ही जेवला नाहीत तर आई माझ्यावर रागवेल. असे म्हणून नामा स्फुंदून रडू लागला. ती पाषाणाची मूर्ती जेवेल कशी, ही कल्पनासुद्धा त्याच्या मनाला शिवली नाही. नामाने देवाची खूप आळवणी केली. परोपरीने देवास जेवणाबद्दल विनविले. अजूनही देव जेवत नाही असे पाहून त्याने निर्वाणीचे शब्द उच्चारले. देवा, पहा आता, तुम्ही अजून जेवला नाहीत तर मी या पायावर डोके आपटून माझे प्राण देईन. आपल्या बालभक्तांची ही शुद्ध भक्ती आणि प्रेम पाहून पंढरीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी बालभक्ताला अतिशयाने आलिंगन दिले. त्याची समजूत घातली आणि नैवेद्याचे ताट रिकामे केले. नामदेवाला अतिशय आनंद झाला आणि धावत धावतच तो घरी गेला. रिकामे ताट पाहून आईने विचारले, नैवेद्य कोणाला दिलास? नामा म्हणाला, अगं, कोणाला म्हणजे काय? विठ्ठलाला. माझ्या देखत त्याने तो खाल्ला. आईला हे खरे वाटेना. इतक्यात दामाशेटी परत आले. दामाशेटींना सर्व वृत्तांत कळल्यावर ते म्हणाले, देवाने कसे भोजन केले तू आम्हाला उद्या दाखव. उद्या तूच नैवेद्य घेऊन जा. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे नैवेद्याचे ताट घेऊन नामदेव रावळात गेला आणि ताट त्याने विठ्ठलापुढे ठेविले. देव म्हणाले, आज तू दामाशेटीच बरोबर आणले आहेस. त्याच्या देखत नाही मी जेवणार. हे बोलणे नामदेवास न आवडून तो देवाला म्हणाला, देवा, तुम्ही कपटी आहात. तुम्ही मला भेट देता आणि माझ्या वडिलांना का बरं भेट देत नाही? यावर देव मनापासून हसले. दामाशेटीस भेट देऊन देवांनी भोजन केले. दामाशेठीस खूप आनंद झाला. आपल्याला नामदेवामुळे आज विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडले. या पद्धतीने या छोट्या नामदेवांनी भगवंतांना प्रसन्न करून आपल्या पूर्ण कुटुंबाला भगवंतांचे दर्शन घडविले. पुढे नामदेवांना गुरु करण्यासंबंधित ज्ञानेश्वरांनी व पंढरीनाथांनी अनेक दृष्टांत दिले. गुरुखेरीज तरणोपाय नाही असे विनवून सांगितले. परमात्म स्वरूपाचे पूर्ण ज्ञान घेण्यास गुरु उपदेश घेणे आवश्यक आहे. सद्गुरु कृपे वाचून ज्ञानप्राप्ती होणार नाही अशी नामदेवाची खात्री झाल्यानंतर त्यांनी देवाला विचारले, देवा, तुम्ही म्हणता ते मला पटले, परंतु कोणता गुरु करू ते आता तुम्हीच सांगा. गोदावरीचे तीरी औढ्या नागनाथ म्हणून एक क्षेत्र आहे. तेथे विसोबा खेचर या नावाचे एक परमभक्त राहतात. त्यांची अनन्य भावे सेवा करून
म्हणजे तुला ते प्रसन्न होतील आणि उपदेश करतील. नामदेव बुवा निघाले. काही दिवसांच्या प्रवासानंतर ते औड्या नागनाथ येथे येऊन पोहोचले. दुसरा दिवस गुरुवारचा होता. शिवाय त्या दिवशी अमृतसिद्धी योग होता. विसोबा विसोबाबुवांना देवळात आहे असे कळल्यावर हा सुयोग जाणून नामदेव नागनाथांच्या मंदिरात गेले. नामदेवांनी देवळात पाऊल ठेवताच त्यांना अगदी अदृश्य दृश्य असे दिसले. त्यांना शिशारी आली. एक मनुष्य कुष्ठरोगाने पछाडलेला दिसला. पायातून रक्त वाहत आहे. अंगावर माशा घोंगावत होत्या. चहूकडे दुर्गंधी पसरलेली होती. आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मनुष्य खुशाल तेलाने लडबडलेल्या पादत्राणांसह आपले पाय नागनाथाच्या पिंडीवर म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर ठेवून पहुडला आहे. शिवपिंडीवर पाय? हरी हरी हरी. यामुळे तर नामदेवाला अधिकच संताप आला. ते त्याला दूषणे देऊन म्हणाले, अरे बाबा, तुला कसे समजत नाही? ही शिवाची पिंड आणि तू खुशाल त्यावर पाय ठेवून ठेवलेस. तू आहेस तरी कोण? अरे, तुला तू कोण आहेस? विसोबांनी विचारले. अरे मुला, तू कोण आहेस? मी नामदेव आहे. विठ्ठलाचा परमभक्त आहे. मला देवाचे दर्शन घ्यावयाचे आहे. तू पिंडीवरील पाय काढ. पण तू कोण आहेस? अरे पोरा, मी तर अगदी म्हातारा झालो आहे. फार थकलो आहे. तूच माझे पाय बाजूला कर ना. देवावर उपकार होतील आणि माझ्यावरही. नामदेवांनी मोठ्या कष्टाने त्याच्या पायाला स्पर्श करून ते पिंडीवरून उचलून बाजूला ठेवले. पण काय चमत्कार! त्याच्या पायाखाली पुन्हा शिवपिंड. अनेक वेळा त्याचे पाय नामदेवांनी फिरविले तरी प्रत्येक खेपेस त्याच्या पायाखाली शिवलिंग तयार झाले. त्याच्या पायाखालचे शिवलिंग काही हलेना. नामदेवांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांनी हेच विसोबा खेचर असावेत असा तर्क केला. पण देवाला दूषण देऊन काय हा माझा गुरु, देवाला म्हणावे तरी काय, असे विचार मनात येताच तो विसोबाबुवांनी नामदेवास डोळे मिटण्यास सांगून थोड्या वेळाने ते उघडण्यास सांगितले. नामदेवांनी डोळे उघडून पाहिले तो त्यांना गुरुनाथाची तेजपुंज मूर्ती दिसली. नामदेवांना धन्य झालो असे वाटले आणि त्यांनी त्याच्या चरणी लोटांगण घातले. विसोबा खेचरांनी नंतर देवाविन ठाव रीता कोठे आहे, विचारोनी पाहे नामदेवा असे म्हणून परमेश्वराच्या सर्व साक्षीत्वाचा उपदेश केला. जळी स्थळी काष्टी पाषाणी थोडक्यात सर्व ब्रह्मांडी परमेश्वर भरलेला आहे याचे दिव्य ज्ञान त्यांना दिले. नामदेव सद्गुरु कृपेने व सद्गुरु उपदेशाने पूर्ण समाधानी होऊन पंढरपूरला परतले आणि सर्व वृत्तांत त्यांनी श्री विठोबाला निवेदन केला. तर या पद्धतीने आपण नामदेवाची कथा पाहिली आणि संत विसोबा खेचर यांनी देखील कशी त्यांची एका प्रकारे परीक्षा घेतली. भक्ताच्या जीवनात हेच आहे बघा, की प्रत्येक वेळेस त्यांना परीक्षा द्यावी लागते. तरी देखील आपला जो भगवत भक्तीचा मार्ग आहे तो प्रत्येक भक्ताने कधीच सोडला नाही पाहिजे. म्हणजेच काय, की भगवंतावर दृढ विश्वास हा असलाच पाहिजे. हरे कृष्ण.